श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. 23 एप्रिल 2024 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती. आत्ताच आपण श्री रामनवमी साजरी केलेली आहे. यानंतर पाठोपाठ हनुमान जयंती येते. श्री रामभक्त हनुमान यांचा जन्म चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच रामनवमीच्या 6 दिवसांनी झाला. दरवर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या शुभ दिवशी मारुतीनंदनच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. संकटमोचन हनुमानाची आराधना केल्याने जीवनात कोणतेही भय राहत नाही. कारण जे प्रचंड पर्वत उचलतात, महासागर पार करतात आणि स्वतः भगवंताचे कार्य पूर्ण करतात, त्यांच्या भक्तांना कसली भीती. यंदा हनुमान जन्मोत्सवाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. कारण 23 एप्रिलला हनुमान जन्मोत्सवाला मंगळवार आलेला असून मंगळवार हा बजरंग बलीला समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी पूजा केल्यास या पूजेचे दुप्पट फळ मिळणार आहे. हनुमान जयंती साजरी केल्यामुळे आपल्या आयुष्यातील असंख्य वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जळून खाक होतात. तसंच या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर हनुमानजींचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात. आणि जेव्हा हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कसल्याही गोष्टीची भीती नसते. कोणत्याही संकटावर आपण सहजपणे मात करून जातो. संकट, दुःख तर आपल्या आयुष्यात येतच असतात. तर या दुःखांशी, संकटांशी 2 हात करण्याचं सामर्थ्य आपण नेहमी देवाकडे मागितलं पाहिजे. आणि त्यासाठी हनुमान जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला मारुतीरायांची घरच्या घरी कशी पूजा करायची आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, हे आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर 23 एप्रिलला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे घालणे शुभ मानलं जातं. या दिवशी हनुमानाच्या पूजेची शुभ वेळ ही सकाळी 9:03 सुरू होईल. ती 10:41 असेल. यानंतर घरातील देवांची पूजा करून घ्यायची. यानंतर आपल्याला बजरंगबलीची पूजा करायची आहे. यासाठी आपल्याकडे बजरंगबलीची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे. फोटो असा असावा की त्यात श्रीराम देखील असतील. इथे एक लक्षात ठेवायचं आहे की हनुमानजी हे श्रीरामांचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे मारुतीरायांची पूजा करताना श्रीरामांची पूजा देखील आपल्याला करायची आहे. यासाठी एक चौरंग किंवा लाकडी पाट घ्यायचा आहे. त्यावर पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आहे. मारुतीरायांच्या मूर्तीवर प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर फोटो किंवा मूर्ती स्वच्छ पुसून चौरंगावर स्थापन करायची आहे. मारुतीरायांच्या मूर्तीवर सिंदूर लावायचं आहे. यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करायचे आहे. तर कलावा, फुले, अक्षता अर्पण करायच्या आहेत. धूप, दीप, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. मारुतीरायांना नैवेद्यामध्ये गूळ, फुटाणे, बुंदीचे अथवा मोतीचूरचे लाडू अर्पण करायचे आहेत. हनुमानजींची पूजा करताना तुम्ही ओम श्री हनुमते नमः किंवा ओम आंजनेय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात या मंत्रांचा जप करू शकता. आरती करून पूजा पूर्ण करावी. या दिवशी तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर तुम्ही 11 वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळेस वडवानल स्तोत्र आणि 1 वेळा रामरक्षेचं पठण करायचं आहे. तुमच्या घरात जर सतत कुणी आजारी राहत असेल किंवा तुमच्या घरातील मुलं वगैरे जर आजारी पडत असतील तर या दिवशी तुम्हाला संकटमोचक हनुमान अष्टक म्हणायचं आहे. किंवा तुम्ही हे हनुमान अष्टक दिवसभर यूट्यूबवर थोड्या थोड्या वेळाने चालू ठेवू शकता. यामुळे त्याचा ध्वनी तुमच्या घरात पसरेल.
तुमच्या घरात जर सतत अडचणी येत असतील, कोणतंही काम करताना अडथळे उत्पन्न होत असतील, तर तुम्ही सुंदरकांडचं पठण करायचं आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला हनुमानजींचं मंदिर असेल, तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊन मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं आहे. तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हनुमान जयंती साजरी करायची आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.